इतिहासातील सर्वात मोठ्या ज्ञानाचा शोध लागल्यानंतर म्हणजे तो शोध संपूर्ण जगाला ओरडून सांगण्याऐवजी ते ज्ञान लपवून ठेवण्याचा विचार एका माणसाच्या मनात आला होता. हे ऐकायला कदाचित थोडं विचित्र वाटेल. हो, साहजिकच आहे ते विचित्र वाटणं. पण हेच सत्य आहे. उरुवेला येथे ज्याला आज आपण बोधगया म्हणतो, तिथे बोधिवृक्षाखाली सिद्धार्थ गौतमांना ज्याला आपण बोधप्राप्ती म्हणतो ती अवस्था प्राप्त झाली. विश्वाचे सर्वात मोठे रहस्य उलगडले. पण त्यानंतर त्यांच्या मनात पहिला विचार हा नाही आला की चला आता हे सगळ्यांना सांगूया. बरोबर. उलट त्यांच्या मनात हा विचार आला की हे सत्य इतके सखोल आणि इतके सूक्ष्म आहेत की मानवी मनाला ते कदाचित कधीच पचनी पडणार नाही. मग मी मौन का बाळगू नये? एक्झॅक्टली. आणि आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण ह्याच ऐतिहासिक नोंदी आणि संदर्भांचा आधार घेऊन एका अशा प्रवासाचा वेध घेणार आहोत जो एका माणसाच्या मौनापासून सुरू झाला आणि सारनाथच्या त्या पहिल्या ऐतिहासिक उपदेशावर जाऊन पोहोचला, ज्या उपदेशाने खरं तर संपूर्ण जगाची विचार करण्याची दिशाच बदलून टाकली. आणि या प्रवासातील तो सुरुवातीचा जो मौनाचा किंवा संभ्रमाचा काळ आहे ना, तो समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. हो, कारण अनेकदा ऐतिहासिक घटनांकडे पाहताना आपला असा समज होतो की बोधप्राप्ती झाली आणि लगेचच दुसऱ्या दिवसापासून बुद्धांनी ज्ञान वाटायला सुरुवात केली. अगदी बरोबर. पण उपलब्ध ऐतिहासिक संदर्भ आणि पाली साहित्यातील ज्या नोंदी आहेत त्या वेगळेच चित्र उभे करतात. उरुवेलामध्ये बोधप्राप्ती झाल्यानंतर सुमारे अनेक आठवडे बुद्ध तिथेच एकांतवासात होते. बापरे, म्हणजे अनेक आठवडे? हो, कारण मानवी मन हे मुळातच राग, लोभ, मोह आणि भौतिक गोष्टींच्या आसक्तीने अत्यंत घट्ट बांधलेले आहे हे सत्य त्यांनी जाणले होते. पण मग मला एक सांगा, त्यांनी लोकांना हे ज्ञान देण्याचा विचार सुरुवातीला सोडूनच दिला होता का? खरं तर सुरुवातीला तशीच अवस्था होती. कारण जर एखाद्या व्यक्तीने स्वतःला अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढले असेल तर इतरांना तिथेच खितपट पडलेले पाहणे हे बुद्धांच्या करुणेच्या तत्वात बसणारं वाटत नाही. राईट. आणि इथेच त्या ऐतिहासिक नोंदींमधील एका अत्यंत महत्वाच्या रूपकाचा संदर्भ येतो. कुठले रूपक? या रूपकानुसार बुद्धांच्या अंतरात्म्यातून, ज्याला आपण वैश्विक करुणा म्हणू शकतो, एक साद आली की जगातील सर्वच लोकांच्या डोळ्यांवर अज्ञानाचे जाड मळप साचलेले नाहीये. जगात असेही काही लोक आहेत ज्यांच्या डोळ्यांवर केवळ अज्ञानाची हलकीशी धूळ आहे. जर त्यांना योग्य दिशा दाखवली तर ते नक्कीच हे सत्य समजून घेऊ शकतील. क्या बात आहे. म्हणजे या एका विचाराने बुद्धांनी हे मौन सोडण्याचा आणि सत्याचा मार्ग जगाला दाखवण्याचा निर्णय घेतला. हो ना. पण हे ऐकल्यावर एक साहजिक प्रश्न उभा राहतो. म्हणजे ज्ञान वाटायचे हे नक्की झाले, पण सुरुवात कुठून करायची? एक्झॅक्टली. हाच तो मोठा प्रश्न होता. कारण आपण एखादा शास्त्रज्ञाचा विचार केला समजा, एखादा शास्त्रज्ञाने अत्यंत क्लिष्ट पण क्रांतिकारक शोध लावलाय, तर तो सामान्य लोकांना ते कसे समजवावे या विचारात पडेलच ना. तशीच काहीशी ही अवस्था होती. अगदी अचूक तुलना केलीत. कारण ज्या गोष्टीचा शोध लागला आहे ती समजून घेण्यासाठी समोरच्या व्यक्तीची बौद्धिक आणि मानसिक पात्रही तितकीच प्रगल्भ असावी लागते. राईट. मग त्यांनी पहिल्यांदा कोणाला निवडलं? हाच विचार करून बुद्धांनी सर्वात आधी त्यांच्या जुन्या गुरूंचा शोध घेण्याचे ठरवले. आलार कलाम आणि उद्रक रामपुत्र. अच्छा, म्हणजे त्यांचे सुरुवातीचे गुरु. हो, हे दोघेही त्या काळात अत्यंत प्रज्ञावान मानले जात असत. अनेक वर्षे त्यांनी कठोर ध्यानधारणा केली होती. बुद्धांना वाटले की हे ज्ञान ग्रहण करण्यासाठी या जगात जर कोणी सर्वात योग्य असेल तर ते हे दोन गुरुच आहेत. हे खूप लॉजिकल वाटतं. म्हणजे ज्यांनी सुरुवातीला दिशा दाखवली त्यांच्याकडेच परत जाऊन मी तो अंतिम टप्पा गाठला आहे हे सांगण्याची भावना असावी. पण ऐतिहासिक नोंदींनुसार हे प्रत्यक्षात घडू शकलं नाही ना. दुर्दैवाने नाही. कारण बुद्धांना लवकर असे समजले की या दोन्ही गुरूंचे नुकतेच निधन झाले आहे. अरे रे. आणि ही एक मोठी ऐतिहासिक कलाटणी होती. कारण जर ते गुरु जिवंत असते तर कदाचित पहिला उपदेश वेगळ्या जागी आणि वेगळ्या लोकांना दिला गेला असता. खरंच की. मग गुरु हयात नाहीत हे समजल्यावर पुढे काय झाले? या घटनेनंतर बुद्धानं त्यांच्या त्या 5 मित्रांची आठवण आली. हे तेच 5 मित्र होते, कौंडिन्य, वप्पा, भद्दिय, महानाम आणि अस्सज्जी, जे अतिशय कठोर तपश्चर्येच्या काळात त्यांच्यासोबत होते. पण एक मिनिट, इथे मला एक मोठा विरोधाभास वाटतोय. कोणता? हे तेच 5 मित्र होते ना ज्यांनी बुद्धांना उरुवेला येथे सोडून दिले होते? हो, तेच ते.
कारण जेव्हा बुद्धांनी अतिकठोर तपश्चर्या सोडून देण्याचा निर्णय घेतला आणि सुजाता नावाच्या स्त्रीच्या हातची खीर ग्रहण केली, तेव्हा या मित्रांनी त्यांच्यावर भ्रष्ट झाल्याचा आरोप केला होता ना? अगदी बरोबर, त्यांनीच साथ सोडली होती. मग मला सांगा, ज्यांनी तुमच्या मार्गावर अविश्वास दाखवला, ज्यांनी कठीण काळात तुमची साथ सोडली, त्यांच्याकडेच हे एवढं मोठं ज्ञान घेऊन जाण्याचा निर्णय बुद्धांनी का घेतला? हा निर्णय व्यावहारिक कसा वाटू शकतो? हा प्रश्न अत्यंत रास्त आहे आणि याच प्रश्नाच्या उत्तरात खरं तर बुद्धांच्या दृष्टिकोनाचं वेगळेपण दडलेलं आहे. ज्यांनी साथ सोडली त्यांच्याकडे परत जाणे हा अहंकार शून्यतेचा सर्वोच्च नमुना आहे. हे पटतंय. सामान्य माणसाच्या मनात मी स्वतःला सिद्ध करून दाखवतो अशीच भावना आली असती. हो ना? किंवा त्यांनी मला नाकारले, आता मी त्यांच्याकडे का जाऊ, असं इगो दुखावला गेला असता. पण बुद्धांचा दृष्टिकोन पूर्णपणे मानवी मानसशास्त्रावर आधारित होता. म्हणजे नक्की कसा? त्यांना हे माहीत होते की त्या 5 मित्रांनी जरी त्यांची साथ सोडली असली तरी त्यांची जी आध्यात्मिक बैठक होती ती पक्की होती. अच्छा. त्यांची सत्याचा शोध घेण्याची ध्येयनिष्ठा प्रामाणिक होती. ते केवळ चुकीच्या मार्गावर म्हणजे शरीराला अतोनात कष्ट देण्याच्या मार्गावर भटकटले होते. राईट. त्यांना केवळ एका योग्य वळणाची गरज होती. राईट. आणि म्हणूनच बुद्धांनी उरुवेलावरून पायी प्रवास सुरू केला. हो. आणि हा प्रवास काही साधा नव्हता. ऐतिहासिक संदर्भांनुसार उरुवेलावरून चालत ऋषीपत्तन म्हणजेच सध्याच्या वाराणसी जवळील सारनाथ येथे पोहोचणे हा सुमारे 150 ते 200 किलोमीटरचा पायी प्रवास होता. बरोबर 150 ते 200 किलोमीटर. बापरे. 2500 वर्षांपूर्वीचा तो काळ विचारात घेतला तर घनदाट जंगले आणि अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थिती ओलांडून केवळ आपल्या त्या 5 मित्रांना शोधण्यासाठी केलेला हा प्रवास अंगावर काटा आणणारा आहे. नक्कीच. आणि या प्रवासाची तीव्रता केवळ शारीरिक नव्हती बरं का, तर ती वैचारिक संवादाची तयारी देखील होती. सारनाथच्या मृगदाय म्हणजेच हरणांच्या उद्यानात जेव्हा हे 5 मित्र होते तेव्हा त्यांनी बुद्धांना दुरून येताना पाहिले. मग त्यांची काय प्रतिक्रिया होती? त्यांचा जुना गैरसमज अजूनही कायम असल्याने त्यांनी आपापसात एक करार केला. करार? कसला करार? त्यांनी ठरवले की सिद्धार्थ गौतमाने तपश्चर्येचा मार्ग सोडला आहे आणि तो भ्रष्ट झाला आहे. त्यामुळे आपण त्यांच्याशी बोलणार नाही, त्यांना आदराने उभे राहून अभिवादनही करणार नाही. अरेच्या, म्हणजे अजूनही तोच जुना राग. मग तिथे पोचल्यावर हा करार मोडला कसा? कारण संवादाला सुरुवात होण्यासाठी आधी समोरच्या व्यक्तीने ऐकण्याची तयारी दर्शवणे आवश्यक असते ना? इथेच बुद्धांच्या व्यक्तिमत्वाचा आणि त्यांच्या बोधप्राप्तीचा प्रभाव दिसून येतो. ऐतिहासिक नोंदी असे सांगतात की जसे बुद्ध त्यांच्या जवळ आले तसे त्यांच्या व्यक्तिमत्वातून स्रवणारी एक अथांग शांतता आणि त्यांच्या चालण्यातील एक विलक्षण आत्मविश्वास एवढा प्रभावी होता की त्या 5ही जणांचे आधीचे सगळे निर्णय गळून पडले. वाव. हो, त्यांच्यात एक मानसिक परिवर्तन घडून आले. ते आपोआप नतमस्तक झाले आणि त्यांनी स्वतःहून बुद्धांसाठी आसन ग्रहण करण्याची व्यवस्था केली. या क्षणालाच मानवी इतिहासात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. कारण इथेच तो ऐतिहासिक उपदेश झाला ज्याला आपण धम्मचक्र प्रवर्तन म्हणतो. एक्झॅक्टली. धम्माच्या किंवा सत्याच्या चाकाला गती देणे. पण जेव्हा बुद्धांनी बोलायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी नक्की काय सांगितले? कारण आपण सुरुवातीलाच पाहिले की हे ज्ञान शब्दांच्या पलीकडचे आणि अत्यंत क्लिष्ट होते. मग त्यांनी या 5 मित्रांना, जे आधीच एका वेगळ्या विचारधारेत अडकले होते, त्यांना हे समजावून कसे सांगितले? त्यांनी कोणत्याही गूढ, जादुई किंवा अनाकलनीय भाषेचा अजिबात आधार घेतला नाही. बरं. याउलट त्यांनी अत्यंत तर्कशुद्ध, वैज्ञानिक आणि विश्लेषणात्मक पद्धतीने मानवी आयुष्याचे वास्तव मांडले. त्यांनी 4 आर्यसत्य आणि अष्टांगिक मार्ग ही संकल्पना मांडली. म्हणजे 4 नोबल ट्रूथ्स. हो. पहिलं सत्य, जगात दुःख आहे. दुसरं सत्य, या दुःखाचे एक कारण आहे, जे प्रामुख्याने तृष्णा आहे. तिसरं सत्य, या दुःखाचे निवारण शक्य आहे. आणि चौथं सत्य, दुःखाच्या निवारणाचा एक मार्ग आहे. एकंदरीत या मांडणीकडे पाहताना एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते. बुद्धांचा हा दृष्टिकोन अगदी एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरसारखा वाटतो. हे कसं काय? कारण हे बघा, वैद्यकीय शास्त्रात एक निश्चित पद्धत असते. डॉक्टर सर्वात आधी आजाराची लक्षणे पाहतो आणि आजार आहे हे मान्य करतो. हे झाले पहिले सत्य, म्हणजे दुःख. बरोबर. मग तो आजार का झाला आहे, इन्फेक्शन आहे की जीवनशैलीत चूक आहे, याचे तो मूळ कारण शोधतो. हे झाले दुसरे सत्य, दुःखाचे कारण.
राईट. त्यानंतर तो खात्री देतो की हा आजार बरा होऊ शकतो. हे झाले तिसरे सत्य, दुःखाचे निवारण. आणि शेवटी तो एक अचूक उपचार पद्धती आणि पथ्य सांगतो. हे झाले चौथे सत्य, जो आहे अष्टांगिक मार्ग. ही अत्यंत तर्कशुद्ध पद्धत आहे ना, यात नशिबाला किंवा अंधश्रद्धेला कुठेही जागा दिसत नाही. खरं तर हेच या उपदेशाचे सर्वात मोठे वेगळेपण आहे. तुम्ही जर त्या काळाचा विचार केला तर त्या काळात दुःखाचे कारण देवाचा कोप, नशीब किंवा मागील जन्माचे पाप मानले जात असे. हो ना, सगळं नशिबावर ढकललं जायचं. पण बुद्धांनी कार्यकारण भाव मांडला, कॉज अँड इफेक्ट. आणि तुम्ही जो तृष्णा हा शब्द मगाशी ऐकलात, त्याचे मानसशास्त्रीय मेकॅनिझम समजून घेणं खूप रंजक आहे. तृष्णा म्हणजे साधारणपणे इच्छा किंवा डिझायर ना? तृष्णा म्हणजे केवळ एखादी गोष्ट हवी असण्याची साधी इच्छा नाहीये, तर मेंदूची ती अवस्था जिथे माणूस वर्तमानात जगण्याऐवजी जेव्हा मला ती अमुक एक गोष्ट मिळेल तेव्हाच मी आनंदी होईन या भ्रमात जगतो. आहा, म्हणजे आनंद कायम भविष्यात ढकलणे. एक्झॅक्टली. आणि ती गोष्ट मिळाली की मानवी मन लगेच पुढच्या गोष्टीकडे धावते. हा जो प्रकार आहे ना, ज्याला आपण आजच्या भाषेत हेडॉनिक ट्रेडमिल म्हणतो, जिथे माणूस सतत क्षितिजाच्या मागे धावत असतो, हे मानवी दुःखाचे मूळ कारण असल्याचे बुद्धांनी 2500 वर्षांपूर्वी अत्यंत अचूकपणे ओळखले होते. हे अत्यंत सखोल मानसशास्त्रीय विश्लेषण आहे. आणि जर आजार हा असा मानसिक पातळीवरचा असेल तर त्यावरचा उपचार, जो चौथा टप्पा आहे, म्हणजे अष्टांगिक मार्ग, तो कसा काम करतो? कारण तो फक्त नियम किंवा कर्मकांडांचा साचा नसावा. अजिबात नाही. अष्टांगिक मार्ग म्हणजे कोणत्याही देवाला प्रसन्न करण्यासाठी करायची पूजा किंवा कर्मकांड नाहीये. बरं. तो मानवी मन आणि आचरण शुद्ध ठेवण्यासाठी बनवलेला एक अत्यंत व्यावहारिक आणि मानसिक शिस्तीचा, ज्याला आपण कॉग्निटिव्ह बिहेवियरल आराखडा म्हणू शकतो, असा एक मार्ग आहे. यात नक्की कोणती अंगे येतात? यात 8 अंगांचा समावेश होतो. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. यातील काही अंगे समजायला सोपी वाटतात, पण त्यांचा खरा अर्थ काय आहे हे जरा सविस्तर सांगाल का? नक्कीच. याला आपण 3 मुख्य गटात विभागू शकतो: प्रज्ञा, शील आणि समाधी. उदाहरणार्थ, सम्यक वाचा म्हणजे केवळ खोटे न बोलणे इतकेच नाही, तर शब्दांनी कुणालाही दुखापत न करणे किंवा व्यर्थ बडबड न करणे. त्याही पुढे जाऊन सम्यक आजीविका म्हणजे राईट लाईव्हलीहूड हा विचार तर अत्यंत प्रगत आहे. सम्यक आजीविका म्हणजे आपली नोकरी किंवा व्यवसाय या अर्थाने ना? हो. तुम्ही तुमचे पोट कसे भरता, तुमचा व्यवसाय काय आहे, याचा तुमच्या मानसिक शांततेवर थेट परिणाम होतो. जर एखादा व्यवसाय इतरांना नुकसान पोचवून केला जात असेल तर त्या व्यक्तीला कधीही मानसिक शांतता मिळू शकत नाही. म्हणजेच दैनंदिन जीवनातील अत्यंत व्यावहारिक गोष्टींना या मार्गात सामावून घेण्यात आले आहे. पण मला इथे एक मुद्दा मांडावासा वाटतो. हा डॉक्टरचा दृष्टिकोन तार्किक असला आणि अष्टांगिक मार्ग अत्यंत व्यावहारिक असला, तरी जर तो त्या काळातील प्रस्थापित आणि क्लिष्ट भाषेत सांगितला असता तर तो सर्वसामान्यांच्या डोक्यावरून गेला असता. अगदी बरोबर मुद्दा पकडलात तुम्ही. कारण ज्ञान कितीही मोठे असले तरी ते कोणत्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचते हे खूप महत्वाचे असते. हो, आणि म्हणूनच संवादाची भाषा हा या धम्मचक्र प्रवर्तनातील आणि त्यानंतरच्या बौद्ध प्रसारातील सर्वात क्रांतिकारी निर्णय होता. अच्छा, म्हणजे त्यांनी संस्कृतचा वापर केला नाही? नाही. त्या काळी ज्ञानाची, तत्वज्ञानाची आणि उच्च शिक्षणाची भाषा संस्कृत होती. ही भाषा सर्वसामान्यांची नव्हती, ती केवळ ठराविक वर्गापुरती आणि विद्वानांपुरती मर्यादित होती. ज्ञानावर एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी होती. पण बुद्धांनी आपला उपदेश संस्कृतमध्ये न देता पाली या तत्कालीन बोलीभाषेचा वापर केला. वाव, हे अगदी एखाद्या अत्यंत क्लिष्ट वैज्ञानिक शोधाचे निष्कर्ष केवळ एका रिसर्च पेपरमध्ये जड शब्दांत लपवून न ठेवता ते थेट ओपन सोर्स करण्यासारखे आहे, जेणेकरून त्याचा फायदा कोणत्याही सर्वसामान्य माणसाला घेता येईल. या एका निर्णयाने ज्ञानाचे खऱ्या अर्थाने लोकशाहीकरण केले असावे. ज्ञानाचे केवळ लोकशाहीकरण नाही, तर सत्तेचंही विकेंद्रीकरण यातून झाले. कारण जेव्हा तुम्ही एखादं उच्च तत्वज्ञान बाजारात, शेतात आणि घराघरात बोलल्या जाणाऱ्या भाषेत आणता, तेव्हा तुम्ही लोकांना त्यांच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवण्याची ताकद देता. हे खूपच पॉवरफुल आहे. हो ना. बुद्धांना हे ज्ञान ग्रंथांमध्ये बंदिस्त करून ठेवायचे नव्हते. पाली भाषेच्या वापरामुळे कुणालाही कोणत्याही मध्यस्थाशिवाय या ज्ञानाचा अर्थ समजू शकत होता.
आणि यातूनच पुढे मध्यम मार्ग ही संकल्पना सर्वसामान्यांच्या पचनी पडली आणि लोकांच्या आचरणात आली. आपण आतापर्यंत मध्यम मार्ग हा शब्द अनेकदा ऐकला आहे. पण या पहिल्या उपदेशातून पुढे आलेला हा मध्यम मार्ग म्हणजे नक्की काय? त्याचे प्रत्यक्ष आयुष्यातील आणि मानवी वर्तणुकीतील मेकॅनिझम कसे काम करते? मध्यम मार्ग समजून घेण्यासाठी तत्कालीन समाजातील 2 मुख्य टोकाच्या विचारधारा आपल्याला समजून घ्याव्या लागतील. कोणत्या 2 विचारधारा? एकीकडे असा विचार होता की जीवनात प्रचंड विलास, भौतिक सुख आणि ऐशोराम भोगूनच जीवन सार्थकी लागते. हा एक टोक झाला. आणि दुसरीकडे असा समज होता की स्वतःच्या शरीराला अतोनात कष्ट देऊन, उपवास करून आणि शरीराला यातना देऊनच मुक्ती मिळते. बुद्धांनी स्वतः राजवाड्याचे अत्यंत विलासी जीवन जगून पाहिले होते आणि नंतर जंगलात अतिशय कठोर तपश्चर्याही करून पाहिली होती. म्हणजे दोन्ही टोकांचा अनुभव त्यांच्याकडे होता. एक्झॅक्टली. या दोन्ही टोकांच्या अनुभवानंतर त्यांनी हे स्पष्ट केले की शरीराला यातना दिल्याने ज्ञान मिळत नाही आणि अतिविलास घडवून आणल्याने मानसिक शांती मिळत नाही. म्हणून या दोन्ही टोकांच्या मध्यभागी असणारा मध्यम मार्ग स्वीकारावा. यासाठी ऐतिहासिक संदर्भांमध्ये वीणेच्या तारेची जी उपमा दिली जाते ती अत्यंत चपखल आहे. हो, ती उपमा खूपच सुंदर आहे. म्हणजे जर एखाद्या वीणेची तार खूप सैल ठेवली, म्हणजेच अतिविलासी जीवन, तर त्यातून कोणताही सूर निघणार नाही. आणि जर ती खूप जास्त ताणली, म्हणजेच अति कठोर तपश्चर्या, तर ती तुटून जाईल. योग्य आणि मधुर सूर लावण्यासाठी तिला मध्यम ताण द्यावा लागतो. अत्यंत अचूक उपमा आहे ही. पण जर आपण याला आजच्या काळात लागू करून पाहिले तर मला यात एक वेगळाच पॅरलल दिसतो. तो कसा काय? हे अगदी आजच्या आधुनिक डाएट कल्चर आणि जीवनशैलीसारखं आहे. म्हणजे बघा, एकीकडे लोक रोज प्रचंड जंक फूड खातात, शरीराची कोणतीही काळजी घेत नाहीत. हा झाला विलासीपणाचा टोक. बरोबर. आणि दुसरीकडे अचानक काहीतरी धक्का बसला की क्रॅश डाएट करून स्वतःला अक्षरशः उपाशी मारतात. ही झाली कठोर तपश्चर्या. या दोन्ही गोष्टींमुळे शरीर आणि मन शेवटी कोलमडतेच. शाश्वत आरोग्य आणि समाधान हे त्या मध्यम मार्गात म्हणजेच संतुलित जीवनशैलीत असते. क्या बात आहे. हे उदाहरण या 2500 वर्षांपूर्वीच्या तत्वज्ञानाची आजच्या काळातील प्रासंगिकता सिद्ध करते. खरंच. आणि पाली भाषेचा वापर तसेच या मध्यम मार्गाची सोपी शिकवण यामुळेच कोणीही सामान्य माणूस, मग तो शेतकरी असो, व्यापारी असो किंवा राजा असो, हे तत्वज्ञान सहज आचरणात आणू शकत होता. यातूनच पुढे संघ निर्माण झाला. या सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळे समाजातील विषमता दूर होण्यास मोठी मदत झाली. कारण या मार्गावर चालण्यासाठी जन्माची, जातीची किंवा कोणत्याही आर्थिक स्तराची अट नव्हती. एकंदरीत आजच्या या सखोल चर्चेचा आवाका खरोखरच अफाट होता. आपण एकाकी बोधप्राप्तीनंतर मानवी अज्ञानाचा विचार करून मौन बाळगण्याच्या निर्णयापासून सुरुवात केली. हो. त्यानंतर जुन्या मित्रांना शोधण्यासाठी केलेला तो अत्यंत खडतर पायी प्रवास आणि शेवटी सारनाथच्या मृगदायात झालेले ते धम्मचक्र प्रवर्तन. आणि या प्रवासात सर्वात लक्षणीय बाब कोणती असेल तर एका अत्यंत गूढ सत्याला 4 आर्य सत्य आणि अष्टांगिक मार्ग यांसारख्या अत्यंत तार्किक आणि पद्धतशीर चौकटीत बसवणे. कुठल्याही चमत्काराची अपेक्षा न ठेवता माणसाला स्वतःच्याच प्रयत्नांतून दुःखावर मात करण्याची ताकद या पहिल्या उपदेशाने जगाला दिली. आणि हे सर्व अशा भाषेत मांडली जेणेकरून ते प्रत्येक मानवापर्यंत सहज पोहोचू शकेल. आजची ही चर्चा आपण एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाने थांबवूया. नक्कीच. आजच्या या धकाधकीच्या आधुनिक जगात जिथे आपल्याकडे भौतिक सुखाच्या सर्व सोयी उपलब्ध आहेत, तरीही मानसिक ताणतणाव आणि नैराश्याचे प्रमाण प्रचंड वेगाने वाढत आहे. जर 2500 वर्षांपूर्वीच हे स्पष्ट झाले होते की जीवनातील सर्वोच्च शांती आणि समाधान हे 2 टोकांच्या भूमिका सोडून मध्यम मार्ग स्वीकारण्यातच आहे, तर आजच्या काळात आपल्या आयुष्यातील बहुतांश तणाव, चिंता आणि बर्नआउटच्या समस्या या केवळ आपण तोच जुना मध्यम मार्ग विसरून कायम टोकाची महत्वाकांक्षा किंवा टोकाची निराशा अशा 2च दिशांना धावत असल्यामुळे निर्माण होत नाहीत का? यावर आपण सर्वांनी नक्की विचार करायला हवा.